हॅलो डॉक्टर. हॅलो. बसा. डॉक्टर, मला एक सांगा, कॉन्स्टिपेशन कसं मॅनेज करायचं? कॉन्स्टिपेशन. ओके. सो पहिले तर कॉन्स्टिपेशनची कन्सेप्ट समजून घ्या. ओके. आपण जे काही अन्न खातो ते काही आतमध्ये राहायला गेलं नाहीये. तुम्हाला शरीरासाठी आवश्यक असलेलं जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते त्यातनं ऍब्सॉर्ब झालं की उरलेलं जो काही किट्ट भाग आहे त्याला बाहेर जायचंच आहे. गडबड कुठे होते? आपण कॉन्स्टिपेशन ट्रीट करायला जातो जेव्हा आपल्याला पचनाची ट्रीटमेंट करायची आहे. ठीक आहे. सो कॉन्स्टिपेशन ट्रीट करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्ही करणार आहात की तुमचं पचन सुधारण्याचा प्रयत्न करणार आहात. ठीक आहे. मग ह्याला थोड्या थोड्या बेसिक गोष्टींपासून सुरुवात करा. फॉर एक्झाम्पल, जेवताना व्यवस्थित चावून खाणे. बरोबर, 32 वेळा खायचं आपल्याला पहिले लहानपणापासून सांगितलंय की नाही? त्याच्यामागे लॉजिक आहे. जेव्हा तुम्ही खूप छान चावून खाल त्यावेळेला पार्टिकल जे असतात हे व्यवस्थित सेपरेट होतात आणि पचनाला मदत होते. सो ते एक करायचं. जेवणाबरोबर शक्य झालं तर कोमट पाणी घ्या. जेवणाच्या बरोबर घोट प्यायचंय, खूप नाही प्यायचं. आणि जेवणाच्या शेवटी पाणी पिऊ नका. जेवणानंतर 20 मिनिटांनंतर प्या. जेवणानंतर 200 पावलं चाला. बरोबर. छोटी मोठी घरगुती उपचार जे आहेत ते तुम्ही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल, आल्याचा तुकडा किंवा आल्याचं पाणी, सुंठीची पावडर, ह्या बेसिक गोष्टी करून समजा तुमचं कॉन्स्टिपेशन क्लिअर आउट होणं अपेक्षित आहे. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेवणाच्या वेळा. तर जेवणाची आयडियल वेळा कुठल्या? तर त्याचं एकच सुंदर आन्सर आहे, जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा तेव्हा जेवायचं. भूक नसताना जेवायचं नाही. एवढ्या बेसिक गोष्टी फॉलो केल्या की तुमचं कॉन्स्टिपेशन बऱ्यापैकी घेऊ. एवढं करूनही जेव्हा कॉन्स्टिपेशन तुमचं कंटिन्यू राहतं अशा वेळेला मात्र मेडिकल ऍडवाइस तुम्हाला नक्की घ्यावी लागेल. इथे मी तुम्हाला कुठलंच मेडिसिन सजेस्ट करणार नाहीये, कारण हे योग्य मार्गदर्शनाखालीच घेतलं गेलं पाहिजे.